बायको, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. कायम तुम्ही महिला कंप्लेंट करता की तुमची पत्नी एवढी घरात सुंदर असताना की पुरुष लोक बाहेर अपेअर का करतात? तर आजकाल पुरुषांच्या पेक्षा महिलाच जास्त बाहेर अपेअर करतात, असं का? मिस्टर आजकालचे पुरुष कसं झाले कामामध्ये बिझी असतात आणि त्या रुटीनमध्ये त्यांना बायका पोरांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. फक्त त्यांनी पैसा बिझनेस कसा वाढेल याच्याकडे लक्ष देत असतात. पण स्वतःच्या पत्नीचं सुखदुःखामध्ये त्यांनी भाग घेत नाही. ती दिवसभरात काय करते का, तिला वेळ आहे की नाही, किंवा तिला कुठे फिरायला जायचं आहे की तिच्या भावनांची तो विचारच करत नाही. त्यामुळे अशा गोष्टी घडू शकतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, नवऱ्यांचं असं असतं फक्त काम काम बाहेरचं काम करत राहतात, घरामध्ये अजिबात लक्षच देत नाही. त्यामुळे पूर्ण जे घराची जबाबदारी आहे ती महिलेवर पडते आणि महिला चिडचिड होते, रागराग करते की बाबा तू माझ्याशी का मदत करत नाही, पोरांना किंवा पोरांची सुद्धा टिफिन शाळेचं काय असेल ते वगैरे त्याच्यासुद्धा मदत करत नाही. दिवसभर फक्त पैसा आणि पैसा आणि पैसा. कधीही आम्हाला 5 मिनिटं वेळ देत नाहीस बोलण्यासाठी किंवा आमच्या भावना तुमच्यासमोर व्यक्त करण्यासाठी, असं महिलांचं मत असतं. आणि या महिलांची मतं न जाणून घेतल्यामुळे काही महिला बोलतात की माझा नवरा मला वेळ देत नाही, माझा नवरा माझ्या प्रत्येक गोष्टीकडे, कुठल्या प्रत्येक नको पण छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष नाही देत, की माझ्या भावनांची कदर करत नाही. कधी स्वयंपाकाचा कुठल्या तरी रेसिपीची काहीतरी केला असेल स्वयंपाक, त्याच्यामधली कौतुक करत नाही. पोरांचं कुठे बघत नाही. फक्त आणि फक्त पैसा आणि बिझनेस मोठा होईल याच्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. आणि त्यामुळे महिला एकच म्हणू शकते, माझ्या नवऱ्याचं माझ्याकडे लक्ष नाही आहे, माझ्या भावनांची कदर करत नाही. त्यावेळेला त्या मनात एक सुचतं, दिवसभर कुठेतरी आपलं काम थोडंसं पूर्ण घरातलं करून झाल्यानंतर मोबाईल घेऊन बसणार. मोबाईलमध्ये हळूहळू काहीतरी करत असताना कुठेतरी एखादा व्यक्ती आहे तो मेसेज वगैरे करणार, किंवा असं केल्यानंतर बाबा हो चल माझ्याशी माझा नवरा पण बोलत नाही तर एखाद्या व्यक्तीशी सुद्धा माझं मन मोकळं करू शकते, या उद्देशाने ती व्यक्ती म्हणजे पत्नी आहे ती त्या दुसऱ्या व्यक्तीशी आपलं मन व्यक्त करण्याचा प्रयत्न करेल. हळूहळू हळूहळू त्यांचं बोलणं वाढत जातं. एका हळूहळू बोलण्यामध्ये तो समोरचा व्यक्ती जो आहे व्यक्ती त्या गोष्टीचा फायदा घेतो की तिचा नवरा तिच्याकडे लक्ष देत नाही. त्यावेळेला समोरची जी व्यक्ती स्त्री आहे ती आपल्याशी बोलत आहे, तिचा आपण फायदा उडवला पाहिजे, कारण की तिचा नवरा सुद्धा तिच्या भावनांची कदर करत नाही. त्यावेळेला आपली कशी जवळीक साधता येईल या उद्देशाने तो बोलत जातो हळूहळू. त्याच्या या गोष्टीच्या बोलण्यावर ती इम्प्रेस होते, कारण की या गोष्टी तिच्या नवऱ्याकडून अपेक्षित असतात, पण तो नवरा तिच्यासाठी ते गोष्टी करत नाही. त्यामुळे समोरचा व्यक्ती आहे तो तिच्यासाठी त्या गोष्टी करत असतो. त्यामुळे ती व्यक्ती म्हणजे ती पत्नी आहे ती त्याच्याकडे आकर्षित होते. या सर्व गोष्टीमुळे ती त्याच्यात अडकत राहते आणि यामुळे त्या दोघांमध्ये अफेअर निर्माण होतं. आणि या सर्व गोष्टीमुळे एकच गोष्ट होते की आपण एखाद्या स्त्रीला वाईट ठरवतो. पण चुकी कुणाची आहे? पहिला पतीची. पतीनं जर या गोष्टी सांभाळून घेतल्या असत्या, जर या गोष्टी तिला समजून सांगितल्या असत्या किंवा तिला वेळ दिला असता, तिच्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये तिला हातभार लावला असता, तर त्या स्त्रीला परपुरुषाशी बोलण्याची गरजच पडली नसती. आणि या सर्व गोष्टीमध्ये नवऱ्याने सुद्धा आपल्या पत्नीशी 4 गोष्टी प्रेमाच्या बोलल्या पाहिजेत. तिच्या मनात काय आहे, किंवा पत्नीचं सुद्धा जबाबदारी आहे, असं म्हणणार नाही की सर्व पतीची जबाबदारी आहे पत्नीला समजून घेण्याची. पत्नीची सुद्धा जबाबदारी आहे की पतीला समजून घेण्याची. ज्यावेळेला एकमेकांचं तुमचं एकत्र निवांत संभाषण होईल त्यावेळेला एकमेकांचे प्रश्न तुम्हाला सापडतील आणि तुमच्या मनामध्ये काय चाललंय एकमेकांना समजू शकेल. त्यामुळे नवरा बायकोमध्ये निवांत एकांत बसून एकमेकांच्या गोष्टी शेअर करणं गरजेचं आहे. आणि नवरा बायकोमध्ये या गोष्टी न शेअर केल्यामुळे आणि एकमेकांपासून अंतर जास्त असल्यामुळे पुरुषासोबत आपलं हे अफेअर घडू शकतं, स्त्रियांचं किंवा पुरुषांचंही असू शकतं. या सर्व कारणामुळे मिस्टर तुम्ही मला प्रश्न केलात, पुरुषांसोबतच महिला देखील आजकाल बाहेर जास्त अफेअर करतात, याच्याशी मी सहमत आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या प्रश्नाचं सविस्तरपणे उत्तर दिलेलं आहे की महिला कोणत्या कारणामुळे बाहेर अफेअर करतात. हे तुम्हाला पटलं असेल. हे तर मित्रांनो तुम्हाला पटलंच असेल. हो, पटलं.